सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। कोरोनानंतर होणारा प्रवार सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव या विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक करत असून अभ्यासाबरोबरच खेळास महत्त्व दिल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते। खेळातून मुलांना आत्मविश्वास मिळतो, सांघिक भावना वाढीस लागते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले आहे। प्रवार शैक्षणिक संकुलनासह विविध शाळा महाविद्यालयातील 450 मुलींचे 40 संघ सहभागी झाले आहेत। 4 मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धा 2 दिवस चालणार आहेत। प्रवरेच्या माध्यमातून लोणी, प्रवरा नगर, सातरळ, अश्विनी खुर्द, कोल्हार आणि राहता परिसरात सुरू असलेला प्रवार सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांसह खेळास मिळालेल्या प्रोत्साहनामुळे मुलांसह पालकांचाही प्रतिसाद होता। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आपले गुरु मानले होते। त्यामुळे गुरुला दिलेला शब्द प्रमाण मानून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रवारात भरीव योगदान दिले आहे। तसेच तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काळे परिवाराची तिसरी पिढी देखील तोच वारसा पुढे चालवत असून काळे परिवाराचे रयतेलाच आपले कुटुंब मानले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांनी केले आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राहता तालुक्यातील चितळी येथे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136व्या जयंती सोहळा जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका माननीय सौ चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। त्याप्रसंगी त्या बोलत होत्या। चौंडी येथील धनगर समाज आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सोमवारी दूरध्वनीवरून संवाद साधला। धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून उपोषण सोडण्याची विनंती त्यांनी उपोषणकर्त्यांना केली। मात्र जोपर्यंत आमच्या हातात आरक्षणाचा वटहुकूम पडत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे सांगत उपोषणकर्त्यांनी त्यांना नकार कळवला आहे। आमदार आशुतोष काळे यांच्या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या चौफेर कामगिरीमुळे मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्ते आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश करत आहेत। याचीच पुनरावृत्ती पुन्हा झाली आहे। यावेळी मतदारसंघातील राहता तालुक्यातील शिंगवे गावातील असंख्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करून आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। मुळा प्रवरात एक चांगला काळ काढला, खेळीमेळीत गेला, आता एक सहकारी कारखाने इकडे गेला तर तिकडे गेला, आरोप सुरू झाले। आरोप आमच्या पाचवीलाच पुजले आहेत। आरोप कितीही केले तरी एकही आमच्या परिवारावर केलेला भ्रष्टाचाराचे आरोप आजपर्यंत सिद्ध करू शकला नाही। त्यामुळे कोणी 5 कोटी, कोणी 2 कोटी खाली यावर लोक हसतील। त्यामुळे योग्य वेळ आली की उत्तर देईल, असे प्रतिपादन मुळा प्रवराचे माजी अध्यक्ष खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील बेलकरवाडीतील तसेच हिमाचल प्रदेश येथील भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असलेले सुट्टीवर आलेले जवान ज्ञानेश्वर ढवळे यांचा सोमवारी पाजरा तलावात बुडून मृत्यू झाला। ही घटना राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील काल दुपारी 4च्या सुमारास घडली आहे। संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जुन्या घाटामध्ये गणपती मंदिराच्या पाठीमागे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून केलेल्या अवस्थेत रविवारी दुपारी मृतदेह आढळून आल्याची एकच खळबळ उडाली होती। मात्र या अल्पवयीन मुलीची ओळख पटवण्यात संगमनेर तालुका पोलिसांना यश आले असून ही मुलगी संगमनेर शहरातील आहे। यामुळे आता तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अवैध विदेशी व दारू गावठी हटबट्टी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे करून 6,75,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे। कोतवाली, कोपरगाव तालुका, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत या कारवाई करण्यात आल्या आहेत। सोनाई व परिसरातून सध्या डेंग्यूचा फैलाव अधिक वाढत आहे। गेल्या काही दिवसात डेंग्यू दृश्य आजारामुळे सोनाईतील खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे। पारनेर, बेलोंडी, मिरजगाव व नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुपा येथील सोनार गल्लीतून ताब्यात घेऊन अटक केली आहे। सोने विक्री करण्यासाठी आले होते त्यांच्याकडून 2,53,000 रुपये किमतीचा सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतो। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज
या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.